ओम नमो भगवते वासुदेवाय. ऋत्विजाने सांगितलं त्याप्रमाणे राजानं पुत्रप्राप्तीसाठी निश्चयपूर्वक यज्ञामध्ये त्या विष्णू भगवंतासाठी पुरोडाश तयार केला. त्या नावाचा एक चरू तयार केला. पुरोडाश म्हणजे एक प्रकारचा रोट म्हणतो आपण, किंवा त्याचा अत्यंत लघुरूप म्हणजे रोटी. भाताचाच एक प्रकार केलेला असतो. तो पुरोडाश यज्ञामध्ये समंत्रक अर्पण केला आणि अंगराजानं त्या पुरोडाशाची आहुती यज्ञात घातली. मात्र अग्नीमध्ये आहुती दिली. मात्र अग्निकुंडातून एक अत्यंत दिव्य अशी व्यक्ती प्रकट झाली. त्यांच्या गळ्यात सोन्याचा हार होता. अंगावर अतिशय शुभ्र आणि स्वच्छ वस्त्र होती. अतिशय शोभून दिसत होता आणि त्यांच्या हातात स्वर्णपात्रामध्ये सिद्ध झालेली अशी खीर होती. उदारबुद्धी राजा अंगानं आजूबाजूच्या सर्व याजकांची, विप्रांची, ऋत्विजांची अनुमती घेतली आणि तो जो यज्ञपुरुषानं प्रसाद दिलेला होता, खिरीचा प्रसाद दिला होता, त्याचा स्वीकार केला. आपल्या उंजळीमध्ये ते पात्र धरलं. स्वतः अत्यंत प्रसन्नेनं ती खीर हुंगली आणि प्रेमानं आपल्या पत्नीला म्हणजेच सुनीसाला दिली. सुनीसानं सुद्धा ती खीर प्रसन्न चित्तानं स्वीकारली, त्याचं सेवन केलं आणि यथावकाश पतीच्या सहवासातून तिला गर्भधारणा झाली आणि एक मुलगा झाला. ते मूल लहानपणापासूनच अधर्माचाच वंशात निर्माण झाल्यासारखं आचरण करणारं निघालं. कारण सुनीता ही सुद्धा मृत्यूचीच कन्या होती. अधर्माचारी तो मुलगा निघाला. त्याचं वेन असं नाव ठेवण्यात आलं. हा वेन धनुष्यबाण हातात घेऊन अरण्यात जायचा. व्याधासारखा केवळ पशूंची नव्हे, अन्य लोकांची सुद्धा शिकार करायचा. तो येतोय म्हटल्यानंतर नगरातली सगळी माणसं अरे वेन आला, वेन आला असं म्हणून आरडाओरडा करून बाजूला होत असत. हा इतका क्रूर आणि निर्दयी होता की मैदानात खेळणाऱ्या आपल्या बरोबरीच्या मुलांना सुद्धा कुत्र्याला किंवा अन्य कुठल्या प्राण्याला जसं मारावं तसा तो मारत असे. आणि हा त्याचा दुष्ट स्वभाव बघून लहानपणापासूनच त्याची ती तुळस दुष्ट स्वभावाची बघायला मिळाल्यानंतर अंगाला अतिशय वाईट वाटलं. हर तऱ्हेनं त्याला सुधारण्याचा त्यानं प्रयत्न केला, पण कुठल्याही प्रकारे तो काही सन्मार्गावर यायला तयार झाला नाही. आणि ह्यामुळं त्या राजाशी अंगाला अतिशय दुःख झालं आणि तो मनातल्या मनात पुढायला लागला. मनातल्या मनात म्हणायला लागला की ज्यांना कोणाला मुलगा नाही ना, नक्कीच त्यांनी पूर्वजन्मात काही ना काहीतरी भगवंताची आराधना केली असेल, काहीतरी पुण्य संपादित केलं असेल. म्हणूनच त्यांना या जन्मात कुपुत्राच्या कारवायांमुळं दुःखी कष्टी व्हायला लागत नाहीये. ज्याच्या करण्यानं, ज्याच्या कर्मानं आपल्या आई वडिलांचं सगळं सुयश हे मातीमोल होत असेल, ज्यांना आपल्या मुलामुळं अधर्माचा सहभागी व्हायला लागत असेल, कधीही न संपणारी चिंता
ज्यांना सतावत असेल, विकत घ्यावी लागत असेल आणि जे घर अतिशय दुःखी होत असेल, ज्याच्यामुळे हे सगळं घडतं, असा हा नाममात्र मुलगा होऊन कोणाला आनंद वाटणार आहे किंवा अशा मुलासाठी कोण लालचावेल, कोणाला त्याची हाव वाटेल. मुलगा होणं हे एक वेळ मोहरूप बंधन आहे. त्यात सुद्धा तो मुलगा चांगला निघाला तर तो मोह अधिक प्रबळ ठरेल. पण हा अंक मनाशी म्हणायला लागला की मला तर असं वाटतं की सत्पुत्रापेक्षा कुपुत्रच परवडला, खूप चांगला. कारण सत्पुत्राचा वियोग घडायचा झाला, काही कारणांनी घडला, तर त्याच्यामुळं अधिक दुःख माणसाला सहन करावं लागतं, अधिक कष्ट सहन करावे लागतात. आणि कुपुत्र तर बोलून चालून घराचा नरकच बनवत असतो. त्यामुळे अशा कुपुत्रापासून माणसाला सहज सुटका मिळवणं शक्य होतं. अशा प्रकारचा विचार त्याच्या अंतरंगात चालू आहे. राजर्षी अंगाला यामुळं रात्रभर झोप नाही, तळमळतोय. आणि ह्या अशा प्रकारच्या अवस्थेमुळं, गृहस्थ धर्मामुळं तो अतिशय विरक्त झाला मनानं. अर्ध्या रात्री उठला बिछाण्यातून आणि सगळ्याच्या मोहापासून दूर होत त्यानं तो राजमहाल सोडून दिला, बाहेर पडला. शेजारी असणारी त्याची पत्नी, तिला सुद्धा झोपेत बाहेर काय घडतंय याचा सुगावा लागला नाही, काही कळलं नाही. आणि हा राजर्षी अंग विरक्त होऊन घरातून बाहेर पडला, वनात निघून गेला. हे कळलं मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी, तेव्हा सगळे प्रजाजन, पुरोहित, मंत्री, सुहृदगण अतिशय शोकाकुल झाले आणि सर्वत्र त्यांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. एखादा योगी ज्याप्रमाणे अंतस्थ भगवंताला बाहेर शोधायचा प्रयत्न करतो, कारण त्याला कळलेलंच नसतं भगवंत नेमका आहे कुठे. योगाचं यथार्थ रहस्य न कळल्यामुळं भगवंताला तो बाहेरच शोधायचा प्रयत्न करतो. तशी ही सगळी मंडळी ह्या राजर्षी अंगाला शोधायला बाहेर पडली. पण काही केल्या त्यांना आपल्या राजाचा स्वामीचा कुठल्याही प्रकारे पत्ता लागला नाही, शोध लागला नाही. आणि शेवटी निराश होऊन ही सगळी मंडळी नगरामध्ये परत आली की जिथे आधीच ही सगळी ऋषीमुनी मंडळी एकत्रित झालेली होती. त्यांना यथावत प्रणाम केला आणि अंगराजा काही सापडला नाही, मिळाला नाही, कुठेही दिसला नाही, हा दुःखद वृत्तांत त्यांना सांगितला. मैत्रेय म्हणायला लागले की विदुरजी, सगळ्या लोकांचं कुशल चिंतणारे भृगु इत्यादी मुनी सुद्धा त्यांनी जेव्हा बघितलं की अंग निघून गेल्यामुळं ह्या पृथ्वीचं रक्षण करणारा कोणीच राहिला नाही, ही पृथ्वी निर्णायकी झाली, सगळीकडे अराजक माजायला लागला, लोक सगळे उच्छृंखल व्हायला लागले, कोणाचीच भीती, कोणाचाच धाक नसल्यामुळं सगळे लोक स्वैर वागायला लागले. आणि त्यामुळं शेवटी त्यांनी माता सुनीतीची संमती घेतली आणि मंत्र्यांची सहमती मिळवून हा जो वेन होता त्याला नाईलाज असतं राजा म्हणून अभिषिक्त केला. पुढे काय काय घडलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.